आज आता विषय काय झाला माझ्या कोल्हापुरात, नदीवर सगळ्या जलपर्णीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि फुटबॉलचं ग्राउंड झालं. आता कालचा पाऊस पडलाय म्हणून इथली जलपर्णी कमी झाल्या, तरी पण आता साईडला आपण बघायला होती तिकडे थोडीफार जलपर्णी आहे. तरी जलपर्णी येत्या कुठनं आली, कशी, इथं इतिहास काय त्याचा आणि त्याचा उपयोग काय, ते वरदान आहे का शाप आहे, याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. जलपर्णीचा इतिहास असा आहे की ही जलपर्णी जी आहे ती साऊथ अमेरिकामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि तिथं त्याचा उगम स्रोत आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. तर छत्रपती शाहू महाराज अमेरिकेला गेलेले होते, त्यावेळेला त्याने तिथली जलपर्णी बघितली. त्याच्यावरची फुलं येणारी जी आहेत जांभळ्या कलरची किंवा व्हायलेट कलरची, ती त्यांना आवडली आणि त्याची ती सुंदरता बघून ते कोल्हापूरला घेऊन आले. अशी इन्फॉर्मेशन इथल्या काही लोकल वयस्कर जुन्या लोकांनी सांगितली आणि ही इन्फॉर्मेशन मी एका चॅनलवर बघितली होती. चॅनलचं नाव इथं तुम्हाला दिसायला लागले. तर मगाशी आपण जलपर्णीचा इतिहास बघितला. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये भारतामध्ये जलपर्णी आणली, त्याच्या मागचं कारण आपण ऐकलं, पण ऍक्च्युअल त्यांची दूरदृष्टी काय होती या गोष्टीबद्दल आपण पुढे बघायचं आहे. तर जलपर्णी ऍक्च्युअल वाढत्या कुठं, तर नदीमध्ये वाढण्याचं कारण काय, तर नदीमध्ये आपण गाड्या धुतोय, कपडे धुतोय, त्याचबरोबर कंपन्यांचे केमिकल युक्त वेस्टेजेस सोडतोय. आपल्या शहरातील आपल्या गावातील जे सांडपाणी आहे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता आपण ते नदीमध्ये सोडतोय. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या तीन गोष्टी या साबणामध्ये अवेलेबल असतात किंवा केमिकल इंडस्ट्री मधून वेस्टेज मधून बाहेर पडतात आणि या जलपर्णीला ह्याच तीन गोष्टी जगवतात. तर दुसरी गोष्ट काय, त्याचं बियाणं कुठेही नाही आहे. ते ऍक्च्युअल त्याची जी मुळं आहेत ती मुळाला मुळं अशी वाढत 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 जातात आणि जी जलपर्णी वाढायला चालू होते. तर या जलपर्णी किंवा केंद्रामुळे प्रॉब्लेम काय काय होते त्याबद्दल आपण बघूया. तर जलपर्णीमुळे काय होते, या नदीवर जे आता सांडपाणी सोडलेलं आहे किंवा या आता कपडे धुवायला गाड्या धुवायला त्यांचं जे पाणी आहे साबणाचं ते वरती तवंग धरते आणि त्याच्यावर जलपर्णी वाढायला चालू होते. त्यामुळे काय होते, पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळण्याची प्रक्रिया बंद होते, सूर्यप्रकाश आतमध्ये जायचं बंद होते. त्यामुळे आत असणारे वेगवेगळे जीव आणि मासे हे त्यामध्ये जगणं त्यांना अशक्य होते. त्यामुळे काय होते, हे पाणी साचलेलं असते, त्यामध्ये डास अंडी व्यवस्थित घालतात. ते डासांची अंडी जी आहेत ते मासे अंडी खायचं काम करत असतात, ते पण प्रक्रिया पूर्ण थांबत्या, कारण आतमध्ये मासेच नाही. डासांची पैदास वाढत्या आणि डासांची पैदास वाढल्यामुळे मग डेंग्यू, मलेरिया या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई आपल्या जनसामान्यांमध्ये येत्या. म्हणजे ही जी काही सर्कल आहे की नाही ही आपल्यातच आहे, आपणच घाण करायची आणि आपणच परत ते निस्तरायचं आहे. आता आपण बघितलं हीट वेव्हचं प्रमाण वाढायचं कारण म्हणजे सगळी झाडं तोडायचं चालू आहे. पण झाडं निसर्गाने तुम्हाला दिलेली आहे, ती तोडल्यानंतर सगळी प्रक्रिया थांबते आणि त्याचा त्रास परत आपल्यालाच होतोय. त्याच पद्धतीनं केंदाळ हे आपणच वाढवले आणि त्यामुळं आपल्यालाच त्रास व्हायला लागला. जलपर्णीचे जसे तोटे आहेत त्याच पद्धतीने त्याचे फायदे पण. असाच दृष्टिकोन शाहू महाराजांनी त्या काळात घेतला असणार, कारण आपण मागाशी बघितलं विषारी घटक, त्याचबरोबर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश ह्या तीन गोष्टी नदीमध्ये मिसळल्या जातात. त्यांच्यावर जगणारी जलपर्णी म्हणजेच काय, जलशुद्धीकरण करण्याचं काम जलपर्णी करत असते. निसर्ग हा आपली स्वतः रिपेअर करून घेत असते आणि हा दृष्टिकोन शाहू महाराजांनी अमेरिकेत गेल्यानंतर बघितला असणार की बाबा ही वनस्पती जर पाण्यात टाकली तर ते पाणी शुद्ध व्हायला लागले आणि त्यासाठी त्यांनी इकडे आणला असणार, कारण त्यांना माहिती होतं की आपल्या इथं कोल्हापूरमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणार आहे, माणसं काय सुधारणार नाहीत, या अशीच नदीवर खोळ्यागत काहीतरी धुईत बसणार आहे. तर यामुळे जलपर्णी फायदेशीर आहे. पण ती कधी, काही संशोधन, काही सेंटर जर उभा केले की यापासून आपल्याला जलशुद्धीकरण करता येते तर त्यावेळेला ती आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकते. जलपर्णीपासून वाचायचं कसं, तर तिची सुरुवात आपण आपल्यापासून करू शकतो. प्रशासन हा नंतरचा विषय. आपण सुरुवातीला नदीमध्ये कपडे धुणे, गाड्या धुणे, साबण मिसळणे किंवा कुठल्याही देवाच्या नावाखाली काय काय मिसळलं जाते, ह्या गोष्टी पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. नदी ही आपली माता आहे आणि हेच आपले देवता आहेत हे समजून नदीचे आपण चांगलं संगोपन केलं पाहिजे. प्रशासनानं काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं जनसामान्यांना सांगितलं पाहिजे, कॅम्पेन केले पाहिजेत, ऍड प्लेस केली पाहिजे टीव्हीवर, सोशल मीडियावर किंवा आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही वारंवार लोकांना हे तुमच्या व्हिडिओ मार्फत सांगत जावा की तुम्ही नदीवर अजिबात घाण करू नका. त्याचबरोबर कंपन्यांमधून येणारे केमिकल मिश्रित जे पाणी आहे ते शोष खड्ड्यामध्ये जाऊ दे, इकडे नदीमध्ये यायला नको. आणि ते शोष खड्ड्यामध्ये पण जाताना त्यावर प्रक्रिया करून ते गेलं पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष प्रशासनाने दिलं पाहिजे.
तर प्रत्येक जनतेला मी मॅन टू मॅन जाऊन सांगू तरी शकत नाही की जलपर्णी वाढण्याचं मागचं कारण काय आणि त्यापासून आपल्याला कसं वाचलं पाहिजे। यासाठी तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितलाय, हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्राला, परिवाराला, सगळ्यांना सांगा की हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून लोकांना समजेल की आपण जे नदीमध्ये वेस्टेज करायला लागलोय ते एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल किंवा जे जनसामान्य असतील तर त्या वेस्टेजमुळे ही जलपर्णी वाढायला लागली आणि जलपर्णीला जर घालवायचं असेल तर नदी ही शुद्ध स्वच्छ अशी राहिली पाहिजे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि माझी अपेक्षा आहे की पहिल्या एका दिवसामध्ये आपला हा व्हिडिओ 10,000 लोकांच्या पर्यंत पोहोचेल। तर हा व्हिडिओ इथपर्यंतच, आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।